नमस्कार. डेलिव्हिजन न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपल्याला सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यामुळं आपल्या देशात स्वातंत्र्याची पहाट उगवली. त्यांना अभिवादन करून आज महात्मा गांधी आणि राज्यघटना या विषयावर मी माझे विचार आपल्यासमोर सादर करणार आहे. या विषयावरील भाषणाला सुरुवात करण्याआधी काही विषय स्पष्ट करणे फार आवश्यक आहे. पहिली गोष्ट तर मी कायद्याचा पदवीधर नाही, एक सामान्य कायद्याच्या इतिहासाचा अभ्यासक आहे. या संपूर्ण विवेचनात घटना निर्मितीमध्ये डॉक्टर आंबेडकर, जवाहरलाल नेहरू किंवा अन्य कोणत्याही महान व्यक्तीचं योगदान नाकारण्याचा कुठेही प्रश्न नाही. केवळ महात्मा गांधी यांचं राज्यघटनेच्या निर्मितीत कशाप्रकारे योगदान होतं हे दाखवण्याचा हा एक नम्र प्रयत्न असेल. महात्मा गांधी आणि राज्यघटना यांचा नेमका काय संबंध होता हे आपण समजून घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना ढोबळमाण ही कल्पना आहे की भारताची राज्यघटना ही 1946च्या दरम्यान त्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आणि 1949 मध्ये आपण ती घटना स्वीकारली. या काळामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीचा अध्यक्ष म्हणून काम केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीचं अध्यक्ष म्हणून काम केलं. जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान म्हणून किंवा विविध घटनेच्या निर्मितीशी संबंधित विविध समित्या ज्या स्थापन केल्या होत्या त्याचं नेतृत्व नेहरूंनी केलं. काही समित्यांचं नेतृत्व बाबासाहेबांनी केलं. काही समित्यांचं नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल आणि अशा अनेक मान्यवरांनी विविध समित्यांचं नेतृत्व आणि सदस्यत्व या सगळ्यांकडे होतं. त्यामुळे मला नेहमी हा स्वाभाविक प्रश्न पडायचा की ज्या महात्मा गांधींनी, त्या राष्ट्रपिता महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, स्वातंत्र्य लढ्याचं सेनापती पद स्वीकारून संघर्ष केला, त्याला नेतृत्व दिलं, त्या गांधींचा या राज्यघटनेच्या निर्मितीत काहीच योगदान नसेल का? या निमित्ताने या दिशेने जो अभ्यास किंवा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे तो प्रयत्न आज आपल्यासमोर मांडतोय. तर हा प्रयत्न करत असताना या सर्व प्रक्रियेतले 4 महत्त्वाचे पैलू गांधी आणि राज्यघटना यांच्याशी संबंधित माझ्या लक्षात आलेत. ते 4 पैलू कुठले आहेत आपण ते लक्षात घेऊया. एक तर भारतातली जी पहिली लिखित राज्यघटना आहे भारतीयांनी लिहिलेली, ती स्वतः महात्मा गांधींनी लिहिली होती. त्या अर्थानं गांधी हे केवळ राष्ट्रपिताच नव्हते तर पहिल्या भारतीय घटनेचे पण पिता होते आणि त्या अर्थानं भारतातले ते आद्य राज्यघटनाकार होते. दुसरा मुद्दा म्हणजे स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताची राज्यघटना कशी असावी याबद्दल त्यांनी त्यांचे विचार स्पष्टपणे मांडले होते. ते विचार पुस्तक स्वरूपात प्रकाशित पण झाले होते. गांधीयन कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया नावाने पुस्तक प्रकाशित पण झालं होतं आणि त्यात गांधींनाचं राज्यघटनेबद्दल काय चिंतन आहे, राज्यघटना कशी असायला हवी याचा एक आराखडा त्यांनी या पुस्तकात भारत स्वतंत्र व्हायच्या साधारणतः 1 वर्षापूर्वी मांडलेला होता. तिसरा पैलू महत्त्वाचा म्हणजे घटना समिती जी अस्तित्वात आली, ज्या घटना समितीने पुढे घटना निर्मिती केली, ती घटना समिती अस्तित्वात येण्याला गांधींचा आग्रह आणि नेतृत्वच कारणीभूत ठरले. त्या अर्थानं भारताच्या संविधान सभेचे जन्मदाते, शिल्पकार हे स्वतः महात्मा गांधी होते. आणि चौथा आणखी महत्त्वाचा मुद्दा, ज्या महापुरुषाने या भारताला लिखित राज्यघटना दिली, ज्यांना आपण अगदी योग्य अभिमानास्पद पद्धतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही जबाबदारी दिली पाहिजे, त्यांना घटना समितीत घेतलं पाहिजे, हा आदेशसुद्धा महात्मा गांधींनी दिला होता. त्यामुळे महात्मा गांधीमुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटना निर्मितीच्या प्रक्रियेत सामील होण्याची, मसुदा समितीचा अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. हे 4 पैलू महात्मा गांधी यांच्या घटना निर्मितीतल्या योगदानाची आपल्याला स्पष्टपणे कल्पना देते. गांधी हेच आद्य घटनाकार आहेत आणि त्यांनीच देशातील पहिली लिखित राज्यघटना या देशाला दिली. या सारा प्रकरणाचा संदर्भ औंधशी आहे. औंध हे महाराष्ट्रातील एक संस्थान होतं.
साधारणतः छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी सातारा, सांगली, सोलापूर आणि बिजापूर या भागातील काही गावांचा एक संस्थान करून त्याची जहागिरी किंवा संस्थानिक पद पंतप्रतिनिधी या नात्याने त्यावेळेसच्या पंतप्रतिनिधींना दिली. साधारणतः 400 वर्ष हे पंतप्रतिनिधित्व सुरू होतं. 1942 साली या औंध संस्थानाची लोकसंख्या 72,000च्या जवळपास होती. 150च्या जवळपास खेडे गाव या संस्थानामध्ये सामील होती. एक मोठा भूभाग आज या 3 जिल्ह्यांचा आपण 3-4 जिल्ह्यांचं जर क्षेत्रफळ बघितलं तर लक्षात येईल की शेकडो गावं होती आणि मोठा एक भूभाग या संस्थानामध्ये होता. या संस्थानचे त्यावेळेसचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांनी 1925-30च्या नंतरच आपल्या राज्यामध्ये अनेक सुधारणा राबवणं सुरू केलं. स्वेच्छेने राबवणं सुरू केलं होतं. खरं तर राजेशाहीमध्ये असं काही दबाव त्यांच्यावर नव्हता. त्यांनी काही सल्लागार नेमले, त्यांना विधिमंडळाचं स्वरूप दिलं, त्यांच्याशी चर्चा सुरू केली, एक मंत्रिमंडळ स्थापन केलं. ते स्वतः पंतप्रधान आणि काही तज्ज्ञ सल्लागार लोकांमधून असे त्यांनी घेतले आणि हळूहळू त्यांनी लोकांना सामील करून राज्यकारभार चालवणं सुरू केलं होतं. हे सगळं सुरू असताना 1938च्या उन्हाळ्यामध्ये जवळपास 6,000 लोकांचा जमाव आटपाडीवरून त्यांच्या राजमहालाच्या दिशेने निघाला होता. औंधमध्ये जो त्यांचा राजमहाल होता त्या दिशेने निघाला आणि या जमावाची प्रमुख मागणी होती ते म्हणजे जमिनीवर लावलेले कर जे आहे ते रद्द करण्यात यावे आणि प्रशासकीय सुधारणा करण्यात याव्या. या जमावाचं नेतृत्व थोर गांधीवादी नेते, स्वातंत्र्य चळवळीतले एक अग्रणी शंकरराव देव, तात्यासाहेब शिकरे हे करत होते. राजमहालात त्यामुळे खळबळ माजली. राजाच्या सचिवांना, अंगरक्षकांना तर हा जमाव येऊन राजमहाल पेटवून तर देणार नाही ना अशी भीती पण वाटू लागली होती. राजाची खलबत सुरू होती. मात्र राजा अगदी शांत होते, भवानराव पंतप्रतिनिधी, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, ती माझी जनता आहे, माझे मुलं आहेत, आपण त्या सगळ्यांचं स्वागत करा, त्यांना आल्यानंतर जेवण खाऊ घाला आणि मग आपण त्यांच्याशी चर्चा करू. आणि या संतापाने चालून येत असलेल्या जमावाला सामोरं जावं म्हणून त्यांनी त्यांचे सुपुत्र आप्पासाहेब पंतप्रतिनिधी, त्यांचे राजकीय सल्लागार मॉरिस फ्रीडमन, त्यांचे दिवाण, त्यांचे सचिव या सर्वांना कुठलंही फौजफाटा न घेता या 3-4 लोकांना या जनतेच्या स्वागतासाठी रस्त्यावर पाठवलं. त्यांना पाहून जनता अचंबित झाली. सुरुवातीला जनतेला असं वाटलं की आपल्याला मूर्ख बनवण्याची ही शैली आहे. पण जेव्हा जनतेची खात्री पटली तर मात्र जनतेने त्यांचा जय जयकार केला आणि त्या सर्वांना घेऊन आप्पासाहेब राजमहालावर आले. त्या सगळ्यांना जेवण खाऊ घालण्यात आलं. मग त्या सगळ्या जनतेचं म्हणणं भवानराव पंतप्रतिनिधींनी ऐकून घेतलं आणि प्रशासकीय सुधारणा करण्याचं त्यांची मागणी त्यांनी मान्य केली. कर कमी करण्याची पण मागणी मान्य केली आणि तिथल्या तिथे त्यांनी एक तज्ज्ञांची समिती, ज्यात स्वतः आचार्य शंकरराव देव, तात्यासाहेब शिकरे यांचा समावेश होता, त्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय पण घेतला. यापुढे काय करता येईल याबद्दल त्यांनी त्यांचे राजकीय सल्लागार मॉरिस फ्रीडमन यांच्याशी चर्चा केली आणि मॉरिस फ्रीडमन यांनी असा एक सल्ला दिला की खरं तर त्या सल्ल्यानंतर ते संतप्त होतील, नाराज होतील अशी भीती खुद्द त्यांचे सुपुत्र आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांना वाटत होती. मात्र तसं झालं नाही. त्यांनी सल्ला असा दिला की त्यांनी राजसंन्यास घ्यावा. म्हणजे काय तर हे राज्य जनतेच्या हाती सोपवावं आणि त्यांनी स्वतः फक्त एक नामधारी राज्यप्रमुख बनून राहावं. त्याप्रमाणे जेव्हा भवानराव पंतप्रतिनिधींनी मॉरिस फ्रीडमन यांच्याशी चर्चा केली तेव्हा मॉरिस फ्रीडमन यांनी हा सल्ला पंतप्रतिनिधींना दिला. मॉरिस फ्रीडमन यांचा हा सल्ला भवानराव पंतप्रतिनिधींनी तात्काळ स्वीकारला. एवढंच नव्हे तर 23 नोव्हेंबर 1938 या दिवशी
जेव्हा ते राजे 70 वर्षाचे झाले तेव्हा जनतेच्या समोर त्यांनी आपण हे राज्य जनतेच्या हवाली करणार आहोत अशी घोषणा केली. हे राज्य कशा पद्धतीने जनतेच्या हवाली करण्यात येईल याचा एक जाहीरनामाही मॉरिस फ्रीडमन, आप्पासाहेब पंतप्रतिनिधी, भवानराव पंतप्रतिनिधी या सगळ्यांनी मिळून तयार केला होता. त्या जाहीरनाम्याचं वाचन त्यांच्यासमोर करण्यात आलं आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ब्रिटिश सत्तासुद्धा नाराज झाली, कारण त्यावेळेस ब्रिटिश या देशातील जनतेकडे परकीय असूनही आपली सत्ता सोपवायला तयार नव्हते. जेव्हा की ब्रिटिश एक लोकशाही देश होता, संसद होती, तरीसुद्धा ती जनतेकडे अधिकार द्यायला, सत्ता द्यायला तयार नव्हती. आणि छोटंसं का असेना, 3-4 जिल्ह्याचं का असेना, छोट्या राज्याचा राजा आपली सत्ता आपल्या जनतेकडे विनाशर्त कुठलंही हिंसक भव्य कुठलेही क्रांतिकारी आंदोलन न होता सहजपणे सोडून देत होता. हे ऐतिहासिक दृश्य पाहून सगळी जनतासुद्धा भारावली होती. मात्र पेच असा निर्माण झाला, जनतेच्या हाती सत्ता सोपवण्याची घोषणा तर केली, मात्र आता ही सत्ता सोपवायची तरी कशी? त्याबद्दल याच औंध राज्यात राहणारे थोर संस्कृत पंडित, हिंदू धर्माचे गाढे अभ्यासक, विचारवंत पंडित सातवळेकर हे सुद्धा भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या खूप जवळचे होते. एका प्रकारे त्यांच्या कुटुंबातले सदस्य असल्यासारखे वाटते. भवानराव त्यांच्याशी सुद्धा अनेकदा सल्लामसलत. मॉरिस फ्रीडमन यांनी त्यांनाच विचारलं की आता आपण जनतेच्या हाती सत्ता कशी सोपवायला हवी. तेव्हा सातवळेकरांनी सांगितलं की या प्रश्नाचं उत्तर भारतात एकच व्यक्ती देऊ शकते. फ्रीडमन चकित झाले. त्यांनी विचारलं कोण? आणि सातवळेकरांनी उत्तर दिलं, महात्मा गांधी. हो, महात्मा गांधीच जनतेच्या हातात सत्ता सोपवली कशी पाहिजे याबद्दल मार्गदर्शन आणि नवी राज्यघटना कशी अंमलात आणली पाहिजे, ती काय असली पाहिजे याबद्दल दिशादर्शन देऊ शकतात असं पंडित सातवळेकरांना वाटत होतं. त्याचं कारणही होतं, कारण पंडित सातवळेकर हे स्वतः महात्मा गांधींच्या अत्यंत जवळचे सहकारी होते. त्यांच्याशी नियमित त्यांचा सहवास त्यांना लाभला होता. नेहमी संवाद करण्याची संधी पंडित सातवळेकरांना लाभली होती. त्यामुळे गांधी याबद्दल मार्गदर्शन करू शकतील याची त्यांना खात्री वाटत होती. आणि त्यामुळे मॉरिस फ्रीडमन यांनी मग सातवळेकरांनाच गळ घातली की तुम्ही महात्मा गांधींची वेळ आम्हाला मिळवून द्या. त्यानुसार सातवळेकरांनी गांधींना पत्र लिहिलं आणि सातवळेकरांचा आग्रह असल्यामुळे बापूंनी त्याला होकारही दिला. आणि त्यानुसार पंडित सातवळेकर, मॉरिस फ्रीडमन आणि आप्पासाहेब पंतप्रतिनिधी हे तिघं औंधवरून त्या काळच्या खडकाळ किंवा खराब अशा रस्त्याहून औंधवरून वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम येथे येण्यासाठी कारने निघाले आणि दर मजल प्रवास करत एक दिवस वर्ध्यात पोहोचले सुद्धा. बापूंना त्यांच्या येण्याचा सगळा विचार सांगितल्यानंतर बापूंनी स्वागत केलं की एक राजा आपली सगळी सत्ता जनतेच्या हाती सोपवत आहे, याचा बापूंना खूप आनंद झाला. मग जेव्हा मॉरिस फ्रीडमन आणि आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांनी विनंती केली की त्यांनी औंध प्रांतासाठी राज्यघटना लिहावी, ती विनंतीही त्यांनी आनंदाने मान्य केली. मात्र त्यांनी त्याच्यासाठी काही अटी घातल्या. त्याच्यातली पहिली अट अशी होती की किमान पुढचे 10 वर्ष आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांनी औंध प्रांतातच राहायला हवं. खादीचे कपडे घालायला हवे, तिथं जे पिकेल, उत्पादन होईल त्या वस्तूच वापरायला हव्यात. आप्पासाहेबांनी ही अट आनंदाने मान्य केली. आप्पासाहेब हे स्वतः उच्च विद्याविभूषित होते, विदेशातून शिकून आले होते. आप्पासाहेब हे नंतर भारताचे अनेक मोठमोठ्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर राजदूत म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं, इतके ते विद्वान होते. अशा या आप्पासाहेबांनी आपल्या औंध गावात राहण्याचा आणि औंध गावातीलच वस्तू वापरण्याची जी अट होती ती मान्य केली. त्यानंतरची अट होती ती म्हणजे गाव ठरवेल किंवा राज्य ठरवेल तितक्या पैशात, कमीत कमी पैशात, 1 दशांश पैशात, पण
आप्पासाहेबांनी आपला कारभार खर्च भागवावा, ती अटसुद्धा त्यांनी मान्य केली. त्यानंतर तिसरी अट अशी होती की औंध प्रांतातला गरीबातला गरीब माणूस राहत असेल अशा भागात, अशा झोपडीवजा घरात आप्पासाहेबांनी राहावं. ती अट मान्य करताना मात्र पंचायत झाली आणि मग सातवळेकरांनी त्याच्यात हस्तक्षेप केला आणि त्यांना समजावून सांगितलं की त्यांचे वडील जिवंत आहेत, अशा वेळेला ते वडिलापासून वेगळे एका झोपडीत राहायला गेले तर त्याचा चुकीचा अर्थ कळला जाईल की बाप आणि लेकामध्ये पटत नाही, त्यामुळे दोघं वेगळे झाले. हे गांधींना पटलं आणि त्यांनी ती अट सोडून दिली. आणि अशा प्रकारे सगळ्या अटी मान्य झाल्यानंतरही गांधींनी सांगितलं की तुम्ही राजा नाही, तुम्ही राजपूत राहत. प्रत्यक्ष राजानी इथं आलं पाहिजे, कारण अनेकदा मी काही प्रश्न विचारेल त्याचे उत्तर तुम्हाला देता येणार नाही किंवा त्याचे अधिकार तुम्हाला नाही आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मी राज्यघटना सांगेल, पण ती प्रत्यक्ष राजांना सांगेल आणि त्यांच्या उपस्थितीत सांगेल. तर त्यामुळे माझ्या वतीने त्यांना इथं येण्याचं निमंत्रण द्या, असं महात्मा गांधींनी आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांना सांगितलं. महात्मा गांधींचा संदेश घेऊन, निमंत्रण घेऊन आप्पासाहेब पंतप्रतिनिधी औंधमध्ये पोहोचले. तेव्हा महाराज आटपाडीमध्ये होते. तिथे ते गेले आणि तिथे त्यांनी गेल्या गेल्याच आपल्या वडिलांना सांगितलं की महात्मा गांधींनी तुम्हाला भेटायला बोलवलं आहे. त्यांना अंदाज नव्हता की ते काय प्रतिक्रिया देतील. ते एक राजा आहेत, ते एका फकीराला का भेटायला जायला होकार देतील का, अशी शंका तुमच्या मनातसुद्धा होती. मात्र एक क्षणाचाही विलंब न लावता भवानराव पंतप्रतिनिधींनी लगेच होकार दिला. साधारणतः अशा बैठका करायच्या असेल तर इंग्रज सरकारचे जे कोल्हापूर येथील प्रतिनिधी होते त्याची परवानगी त्यांनी आधी घेणं हे खरं तर अत्यावश्यक होतं. मात्र ती परवानगी घेण्याची तयारी पण त्यांनी दाखवली नाही. त्यांनी लागलीच सेवाग्राम येथे जाण्याची तयारी केली. राजाला साजेसा जामानिमा, त्यांचे सैनिक, नोकर चाकर घेऊन ते मुंबईत आले आणि मुंबईत ट्रेनमध्ये बसून ते वर्धा येथे सेवाग्राम येथे उतरले. त्यावेळच्या मोठमोठ्या दैनिकांमध्ये, इंग्रजी दैनिकांमध्ये एक राजा एका फकीराला भेटायला जातोय अशा स्वरूपाच्या मोठमोठ्या बातम्या झळकल्या. वर्ध्याच्या सेवाग्रामच्या रेल्वे स्टेशनवर तर त्यांना घ्यायला स्वतः काकासाहेब गाडगीळ, महादेवभाई देसाई, दादा धर्माधिकारी, जमनालाल बजाज असे महात्मा गांधींचे सर्व विश्वासू सहकारी त्यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्टेशनला आले होते. कारण हे दृश्य फार ऐतिहासिक होतं की एक राजा स्वतःहून आपलं राज्य सोडतोय आणि जनतेला देतोय. मग जेव्हा प्रत्यक्ष आमोरासमोर गांधी आणि महाराज यांची भेट झाली, तो क्षण फार ऐतिहासिक होता. मी त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही. मात्र त्यावेळेला गांधींच्या बाजूने या सगळे मुद्दे लिहून घेण्यासाठी प्रत्यक्ष महादेवभाई देसाई, काकासाहेब कालेलकर असे व्यक्ती गांधींचं जे डिक्टेशन आहे ते घेण्यासाठी बसले होते. राजांचे जे दिवाण आहे, सचिव आहेत, हे राजाच्या बाजूने घ्यायला बसले होते डिक्टेशन. आणि मग एक एक डिक्टेशन म्हणजे राज्यघटना कशी असावी त्याला महात्मा गांधींनी नाव दिलं स्वराज्य राज्यघटना. आणि त्यानुसार गांधींनी पुढच्या काही दिवसामध्ये ही सगळी राज्यघटना त्यांना सांगितली की राज्यकारभार कसा चालवला पाहिजे. विविध तरतुदी सांगितल्या. एका तरतुदीवर तर स्वतः आप्पासाहेब पंतप्रतिनिधी चकित झाले आणि त्यांनी थेट महात्मा गांधींनाच विरोध केला. काय ती तरतूद होती? तर बापू असे म्हणाले की मतदान होईल, पण मतदानाचा अधिकार फक्त साक्षर लोकांनाच असेल, ज्यांना लिहिता वाचता येतं अशा लोकांनाच असेल. त्याला यांनी ऑब्जेक्शन घेतलं आप्पासाहेबांनी सांगितलं की 10% लोकसुद्धा आमच्या राज्यात साक्षर नाही. लोक आमच्यावर आरोप करतील की एका हातानं तुम्ही सत्ता देताय आमच्या हातात आणि दुसऱ्या हातानं काढून घेताय. मात्र गांधी त्याच्यावर फार ठाम होते. ते म्हणाले की सहज कोणाला मतदानाचा अधिकार देण्याचा अर्थ नाही. त्यांनी तो कष्टाने मिळवला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना कष्ट करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि तुम्हाला सुद्धा त्या निमित्ताने जनतेला साक्षर करण्याची प्रेरणा मिळेल. तुम्ही तुमचे राजमहाल, सर्व शाळा, सर्व कार्यालय केवळ लोकांना शिक्षित करण्यासाठी वापरा आणि
जास्तीत जास्त लोकांना तुम्ही सुशिक्षित किंवा साक्षर करा. त्यामुळे ती अट त्यांनी शिथिल करायला गांधींनी नकार दिला. त्यामुळे ती अट कायम राहिली. तर काय होती ही स्वराज्याची राज्यघटना? स्वराज्याच्या राज्यघटनेमध्ये गांधींनी असं सांगितलं होतं की प्रत्येक गावातून 5 सदस्य निवडले जातील आणि हे 5 सदस्य मतदानातून निवडले जातील. अर्थात लोक मतदान करतील आणि हे 5 सदस्य आपल्यातून एका व्यक्तीला प्रमुख निवडतील, ज्याला आजच्या भाषेत आपण सरपंच म्हणू शकतो. जर त्यांच्यात एकमत झालं नाही या एका याच्याबद्दल तर ते बहुमताने निवडतील. मग हा जो सरपंच असेल तो तालुका लेवलची जी पंचायत समिती असेल, आणि त्यांनी गांधींनी सांगितलं की 15 ते 20 गावं मिळूनच एक तालुका बनवला पाहिजे, तालुका मोठा नको. तर असा जो तालुका आहे, त्या काळात 4 तालुके औंध संस्थानात होते. तर असे जे ग्रामपंचायतचे सदस्य असतील ते सदस्य आपला एक प्रमुख निवडतील, सरपंच. आणि हे प्रत्येक सरपंच जे आहे ते त्या तालुक्याच्या पंचायत समितीचे सदस्य असतील आणि या सदस्यांमधून ते स्वतःचा एक अध्यक्ष निवडतील, पंचायत समिती अध्यक्ष. हा पंचायत समिती अध्यक्ष असे 4 तालुक्याचे 4 पंचायत समिती अध्यक्ष राहतील. हा पंचायत समिती अध्यक्ष आणि आणखी 2 सदस्य, असे 3 सदस्य प्रत्येक तालुक्याचे, असे मिळून 12 सदस्य हे औंध राज्य विधिमंडळाचे सदस्य असतील. या सदस्यांमधूनच त्या राज्याचा, त्यावेळेस प्रधानमंत्री म्हणायचे, आजच्या भाषेत मुख्यमंत्री, त्या राज्याचा मुख्यमंत्री आणि 2 मंत्री असं मंत्रिमंडळ तयार होईल. आणि राजा हे राज्याचे कायदेशीर प्रमुख असतील. जसं आज राज्यपाल किंवा राष्ट्रपती प्रमुख असतात, त्यांची संमती प्रत्येक कायद्याला लागते, तशी ते संमती देतील. आणि जो मुख्यमंत्री आहे त्याला अविश्वास ठराव आणून हटवण्याची सुद्धा परवानगी या परिस्थितीमध्ये असेल आणि त्याला हटवता येईल. तिजोरीवर, राज्याच्या तिजोरीवर या विधिमंडळाचं नियंत्रण असेल. राजाला मनमानी पद्धतीने खर्च करता येणार नाही. राजा 36,000 पेक्षा अधिक खर्च करू शकणार नाही. म्हणजे 1 किंवा 36,000 याच्यापैकी जे कमी असेल ते राजाला खर्च करता येणार. अशा स्वरूपाचे त्यांनी, आणि मग ग्रामपंचायतीला काय अधिकार असतील, तालुका पंचायत समितीला काय अधिकार असतील, याच्याबद्दल एक सखोल विश्लेषण गांधींनी या स्वराज्य घटनेमध्ये केलं होतं. आणि जवळपास औंधचा मुख्यमंत्री जो आहे तो या निमित्ताने, हे महत्त्वाचं आहे की गांधींचं एक तत्व असं होतं, गांधींची संकल्पना ही होती की गावाचा राज्यावर, शहरावर नियंत्रण असलं पाहिजे. ग्रामस्वराज्यावर गांधींचा फार भर होता. त्यामुळे गावाचं नियंत्रण तालुक्यावर, शहरावर आणि राज्यावर असलं पाहिजे, ही अशी रचना गांधींनी या स्वराज्य घटनेत दिली होती. त्यामुळे जो माणूस ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून निवडून येईल तोच पंचायत समितीचा सदस्य होणार होता, तोच विधिमंडळाचा सदस्य होणार होता आणि त्यांच्यातलाच एक त्या राज्याचा मुख्यमंत्री आणि मंत्री होणार होता. म्हणजे अप्रत्यक्षपणे राज्याचा मुख्यमंत्री हा कुठल्या तरी गावाचा ग्रामपंचायत सदस्य असणार होता आणि ग्रामपंचायत सदस्य या नात्याने गावाचं त्याच्यावर नियंत्रण पण राहणार होतं. त्यामुळे गावाला उत्तरदायी असलेली सत्ता असावी अशा स्वरूपाचं मत गांधींनी मांडलं होतं. गांधी असं म्हणत होते की सत्ता कधीही वरून खाली घेत नाही, कारण वर जर सत्ता दिली तर त्याचं केंद्रीकरण होऊ शकतं आणि ज्यांच्या हातात सत्ता केंद्रीकृत होते ते कधी विकेंद्रीकरण होऊ देत नाही. कारण इन माय ड्रीम्स ऑफ ए मॉडेल स्टेट पॉवर विल नॉट बी concentrated in a few hands. Centralized power has always created great problems for society. A centralized government becomes expensive, unwieldy, inefficient, corrupt, often ruthless, and is always heartless. All centralized governments attract power seekers who capture power and then maintain it by force. याचा अर्थ आपण लक्षात घेतला असेल की सत्तेचं केंद्रीकरण जर झालं तर ते खूप महागडं असते, अशी सत्ता भ्रष्ट असते आणि आपल्या हातात सत्ता टिकवण्यासाठी अशी केंद्रीकृत सत्ता राबवणारे लोक कुठल्याही पातळीवर जाऊ शकतात.
अशा शब्दात गांधींनी त्यांना तो इशारा दिला होता. या सगळ्या आठवणी अन अनयुज्युअल राजा, महात्मा गांधी अँड द औंध एक्सपेरिमेंट या पुस्तकात भवानराव पंत प्रतिनिधी यांचे सुपुत्र आप्पासाहेब पंत यांनी लिहिलेलं आहे. पुस्तक ॲमेझॉनवर किंवा आणखी कुठल्याही ठिकाणी सहजपणे आपल्याला मिळेल. या पुस्तकात औंधमधला हा जो सगळा प्रयोग आहे, गांधींनी लिहिलेल्या पहिल्या राज्यघटनेचा प्रयोग, त्याचा जन्म कसा झाला, औंधची परिस्थिती काय होती, हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. हे पुस्तक आपण बघू शकता, त्याच्यात त्यांनी सगळं डिटेल दिलेलं आहे. तर 29 नोव्हेंबर 1938ला भवानराव पंतप्रतिनिधी ज्यांनी ही राज्यघटना म्हणजे की राज्यकारभार लोकांच्या हातात सोपवण्याचा निर्णय घेतला, ज्यांच्याबद्दल त्यांचे सुपुत्र अँड अनयुज्युअल राजा अशा पद्धतीने त्यांचं वर्णन करतात. अर्थातच हा वेगळाच राजा होता जो स्वतःहून स्वतःची सत्ता सोपवायला तयार होता. पूर्ण संस्थानिक भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा भारतात विलीन व्हायला तयार नव्हते. अशा वेळेला हा एक राजा असा होता की जो आपली सत्ता जनतेला स्वतःहून द्यायला तयार होता. त्यामुळे त्याचं मूळ आणि हा प्रयोग महाराष्ट्राच्या भूमीत झाला, एका मराठी माणसाने केला, हे आपल्यासाठी अधिकच अभिमानास्पद बाब आहे. तर या राजाने जाहीर केल्याप्रमाणे नंतर विधिमंडळात गांधींनी जी राज्यघटना लिहून दिली होती ती विधिमंडळात संमत झाली. त्यानुसार निवडणुका घेण्यात आला आणि नंतर त्या राज्याचा राज्यकारभार हाकण्यात आला. 21 जानेवारी 1939 रोजी ही राज्यघटना या राज्यामध्ये अंमलात आली आणि भारत स्वतंत्र होऊन नंतर हे औंध संस्थान 1948 साली भारतामध्ये विलीन झालं. तोपर्यंत म्हणजे साधारणतः 9 वर्ष ही राज्यघटना या औंध प्रांतामध्ये अंमलात होती. याचा अर्थ भारतात स्वातंत्र्यापूर्वीपासून अंमलात आलेली पहिली राज्यघटना ही दस्तूरखुद्द महात्मा गांधी यांनीच लिहिली होती. या राज्यघटनेचं काय वैशिष्ट्य होतं हे आपण बघितलं. याचे काय फायदे झाले याबद्दल महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना या पुस्तकात न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी हे सर्व पैलू सखोल चर्चेत घेतलेले आहे. म्हणजे मी भाषणाच्या सुरुवातीला जे 4 पैलू सांगितले होते त्यातले बहुसंख्य पैलू आणि बहुसंख्य इतिहास या पुस्तकात आहे. हे भाषण देत असताना या पुस्तकाचा मला फार मोठा आधार झाला आहे. किंबहुना या पुस्तकाच्या आधारावरच मी हे भाषण देतोय असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. इतके संदर्भ या पुस्तकात आहे. राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. महात्मा गांधी आणि राज्यघटना, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी हे पुस्तक लिहिले. आपण हे पुस्तक मराठी भाषेत आहे, आपण जरूर वाचावं. यामध्ये सखोल माहिती आपल्याला मिळेल. या राज्यघटनेचे काय फायदे झाले याबद्दल मिंट या दैनिकात सिमन वडकुथ यांनी जानेवारी 2018 एक सखोल लेख लिहिलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की या राज्यघटनेची फार प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाल्यामुळे हे औंध प्रांत विविध आघाडीवर त्यांनी प्रगती केली. शाळांची, शिक्षकांची संख्या वाढली. शिक्षणावर सरकारकडून होणारा खर्चही 10 वर्षात वाढला. एवढेच नव्हे तर 1942 साली पडलेल्या भयानक दुष्काळाचा मुकाबलाही औंध सरकारने अन्य सरकारांच्या तुलनेत अतिशय उत्तमपणे केला, असं मत वडकुथ यांनी मिंट या इंग्रजी दैनिकात व्यक्त केलेलं आहे. या प्रयोगाबद्दल स्वतः नरेंद्र चपळगावकर यांनी या प्रयोगाचे काय फायदे झाले औंधला हे सांगितलेले आहेत. मी त्यातले काही फायदे त्यांच्या पुस्तकातून वाचून दाखवतो. ही घटना राज्यघटना लागू झाल्यानंतर स्वतःच आप्पासाहेब पंतप्रतिनिधी हेच या राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्यानंतर रामाप्पा बिदरी वकील हे सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री झाले. तर त्याचे काय फायदे झाले तर पहिली गोष्ट की स्वराज्याच्या काळात औंध संस्थान हे कर्जमुक्त झालं. येथील पंचायतीचा कारभार आदर्श आहे असा अभिप्राय अनेक तज्ज्ञांनी आपल्या अहवालात दिला. एकतर औंध संस्थानाने औद्योगिकरणासाठी केलेली मदत फार महत्त्वाची होती. त्यांनी किर्लोस्करांना आपल्या संस्थानात कारखाना काढण्यासाठी कुंडलजवळ जागा दिली. अशीच मदत ओगले काच कारखान्यालाही संस्थानाने केली. वेद महर्षी पंडित सातवळेकरांचे मोठे मुद्रणालय औंधमध्ये काम करत होते. औंध संस्थाच्या प्रगती कारभाराची दुसरी बाजू महत्त्वाची आहे, ती म्हणजे अस्पृश्यता नष्ट करणे.
म्हणजे आपण भारताची राज्यघटना स्वीकारली तेव्हा कायद्यानुसार अस्पृश्यता नष्ट केली, पण त्यापूर्वी महात्मा गांधींनी जी राज्यघटना सांगितली होती त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या तरतुदी केल्या होत्या. त्यानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली, विधवांना पूर्ण वारसा हक्क देण्यात आला. म्हणजे एकेकाळी अनेक वर्ष लागले विधवांना वारसा हक्क मिळायला किंवा मुलींना वारसा हक्क मिळायला. इथे मात्र स्वातंत्र्याच्या पूर्वीच विधवांना पूर्ण वारसा हक्क देण्यात आला. दत्तक घेण्याच्या अटी शिथिल करण्यात आल्या आणि या संदर्भाचे कायदे या औंध संस्थांनी केले. एवढंच नव्हे तर स्वातंत्र्याच्या चळवळी स्वातंत्र्य सैनिकांना याच औंध संस्थानांमध्ये आश्रय देण्यात आला, वेळोवेळी त्यांना मदतही करण्यात आली. आणि या औंध संस्थानाच्या प्रयोगाची तारीफ करणारे अहवाल सुद्धा त्यावेळच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी इंग्लंडमध्ये सुद्धा पाठवलेले आहेत आणि त्याची नोंद झालेली आहे. औंध प्रांतात गांधींच्या विचारातली राज्यघटना लागू झाली, मात्र औंध प्रांतात एक छोटंसं राज्य होतं. संपूर्ण देशासाठी भारताची राज्यघटना, त्यावेळच्या स्वतंत्र भारताची, होऊ घातलेल्या भारताची राज्यघटना नेमकी कशी असायला हवी याच्याबद्दल बापूंनी काही विचार केला होता की नाही केला होता? त्या स्वतंत्र भारताचं प्रशासन कशाला असं असलं पाहिजे, न्याय यंत्रणा कशी असली पाहिजे, राज्यकर्ते कसे असले पाहिजेत, विधिमंडळांचे अधिकार कसे असले पाहिजेत, याबद्दल गांधींनी काही चिंतन केलं होतं का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका पुस्तकात मिळतं. ते म्हणजे गांधीयन कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया. हे पुस्तक श्रीमन नारायण अग्रवाल या गांधीवादी अर्थतज्ञाने लिहिलेलं आहे. हे स्वतः इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक होते. वर्धा येथील सेक्सरिया वाणिज्य महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. स्वतः स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग होता. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता आणि वर्धेतच राहत असल्यामुळे त्यांना गांधींना नियमित भेटण्याची संधी मिळत होती आणि त्यांना त्यानिमित्ताने गांधींशी नियमित संवाद साधता येत होता. या संवादाच्या आधारावरच गांधींच्या मनात स्वतंत्र होऊ घातलेल्या भारताच्या राज्यघटनेबद्दल काय कल्पना आहे याचा त्यांना अंदाज आला होता आणि त्या अनुषंगाने त्यांनी ही राज्यघटना, त्यांच्या विचारानुसार राज्यघटनेचं स्वरूप कसं असलं पाहिजे भारताच्या, यावर आधारित एक पुस्तक त्यांनी लिहिलं आणि ते जानेवारी 1946 साली हे पुस्तक प्रकाशित पण झालं. या पुस्तकाला स्वतः महात्मा गांधींचीच प्रस्तावना आहे आणि ही प्रस्तावना नोव्हेंबर 1945 गांधींनी लिहिली आणि तेव्हा ते कलकत्त्याला प्रवासाला निघाले होते. त्या प्रवासात गांधींनी जी प्रस्तावना लिहिली त्यामध्ये ते असं म्हणतात की माझ्या लेखनाचा अनेक वर्ष मागोवा घेत व त्याबद्दलचे आपले विवेचन मला दाखवून अग्रवाल यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. जे मी वेळेच्या अभावी करू शकलो नाही ते अग्रवालांनी या पुस्तकाद्वारे केले आहे. असे प्रस्तावनेत महात्मा गांधी यांनी स्पष्ट करून या पुस्तकातील विचार हे जवळपास आपलेच विचार आहे किंवा जे विचार मांडण्यात आलेले आहेत त्याच्याशी आपण सहमत आहोत अशा प्रकारचं प्रमाणपत्रच गांधींनी दिल्यामुळे हे एका अर्थानं गांधींच्या संकल्पनेतील राज्यघटनेची आराखडा स्पष्ट करणारं हे एक महत्त्वाचं पुस्तक म्हणून या पुस्तकाकडे बघितलं जातं. हे 60 पानी पुस्तक आहे. त्यात 22 प्रकरणं आहेत. त्यात मूलभूत अधिकार, मूलभूत तत्व घटनेची काय असली पाहिजे, कर्तव्य काय असले पाहिजे नागरिकांची, राज्यातलं सरकार, केंद्रातलं सरकार यांचे अधिकार काय असले पाहिजे, परस्पर संबंध काय त्यांचे असले पाहिजे, न्यायव्यवस्था कशी असली पाहिजे, या संदर्भात विवेचन या पुस्तकात करण्यात आलं आहे. एका अर्थानं भविष्यातल्या भारताच्या राज्यघटनेचा एक कच्चा आराखडाच गांधींनी या पुस्तकाच्या माध्यमातून या देशातल्या जनतेसमोर मांडलेला आहे. भारतीय संविधान हा भारतीय तत्वज्ञान, परंपरा आणि संस्कृती यावर आधारित असावे असा आग्रह आणि ती पाश्चिमात्यांची आंधळी नक्कल नसावी असा आग्रह महात्मा गांधींचा होता. त्यामुळेच एकीकडे अहिंसेचे पुजारी असलेल्या गांधींनी कायद्याने निर्धारित केलेल्या प्रक्रियेनुसार नागरिकांना परवानगी घेऊन शस्त्र बाळगण्याचा अधिकार असेल ही सुद्धा मुभा दिली आहे. म्हणजे गांधी एकीकडे अहिंसेचं तत्व सांगत होते, पण त्याच वेळेला कायद्याने निर्धारित केलेल्या प्रक्रियेनुसार शस्त्र बाळगण्याचा, परवानगी घेऊन शस्त्र बाळगण्याचा अधिकार नागरिकांना असेल असा स्पष्ट निर्वाळा या गांधीवादी राज्यघटनेत देण्यात आला आहे.
या गांधींच्या विचारातील या राज्यघटनेचं दुसरं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पंचायत राज व्यवस्थेवर आधारित लोकशाही. हीच व्यवस्था त्यांनी औंध संस्थानासाठी सुद्धा सुचवली होती. तीच व्यवस्था त्यांनी देशासाठी सुचवली होती. खेडं किंवा गाव हे या लोकशाहीचं प्रमुख घटक असेल आणि आत्मा असेल, कारण भारत हा गावात वसतो असं ही गांधींची संकल्पना होती. त्यामुळे त्यांनी गावालाच लोकशाहीचा मूलभूत घटक मानलं गेलं पाहिजे असा आग्रह त्यांनी केला. त्यानुसार प्रत्येक प्रौढ व्यक्तींनी निवडलेली 5 व्यक्तीची पंचायत आणि या पंचायत सदस्यांनी एकमताने निवडलेला आपल्यातील एक सरपंच अशा स्वरूपाची ही ग्रामपंचायतीची रचना असणार होती. जर पंचायत सदस्यांमध्ये एकमत झालं नाही सरपंच कोण असेल याच्याबद्दल, तर सरपंचाची निवड थेट सर्व गावाने मतदान करून करावी. म्हणजे सरपंचाची निवड थेट गावाने मतदान करून करावी अशा शब्दात गांधींनी सरपंच कसा निवडला जावा याबद्दल मतप्रदर्शन केलं होतं. 20 गावांचा मिळून एक तालुका करावा. तालुक्यांची संख्या खूप मोठी नसावी, कारण त्याच्यानुसार प्रशासन राबवणं हे कठीण जातं असं गांधींचं मत होतं. त्यामुळे 20 जास्तीत जास्त 20 ग्रामपंचायतीचा मिळून एक तालुका करावा. हे 20 ग्रामपंचायतीचे 20 सरपंच हे तालुका पातळीवरील पंचायत समितीचे सदस्य असतील. हे तालुका पंचायत समितीचे सदस्य आपल्यातून एकाला अध्यक्ष निवडतील. मग साधारणतः म्हणजे याचा अर्थ जो पंचायत समितीचा अध्यक्ष असेल तो कुठल्या तरी ग्रामपंचायतीचा सरपंच असेल. त्यानंतर हे जे अध्यक्ष आहे साधारणतः एका जिल्ह्यात 12 तालुक्याच्या वर तालुके नसावे असं गांधींनी या संकल्पनेत मांडलं होतं. या 12 तालुक्याच्या अध्यक्षांचा समावेश जिल्हा पंचायतीत सदस्य म्हणून असेल. म्हणजे आजच्या भाषेत जिल्हा परिषद आपण ज्याला म्हणतो, हे सरपंच जे नंतर पंचायत समितीचे अध्यक्ष झालेले आहे हेच तालुक्याच्या अध्यक्ष या नात्याने जिल्हा परिषदचे सदस्य असतील. हे सदस्य आपल्यातून एकाला जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून निवडतील. शहरांसाठी नगरपंचायत मध्ये वार्ड पातळीवरून मतदानातून निवडून सदस्य निवडला जाईल. जसं आज आपण नगरसेवक निवडतो तसं हे सर्व नगरसेवक आपला एक प्रतिनिधी निवडतील जो नगराध्यक्ष असेल आणि तो पुढे त्यांचं प्रतिनिधित्व करेल. सर्व जिल्हा पंचायतचे जे अध्यक्ष आहे त्यांची प्रांतिक पंचायत असेल. म्हणजे आजच्या भाषेत राज्य विधानसभा. म्हणजे त्या एखाद्या राज्यामध्ये समजा आज महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हा परिषद आहे, तर या 36 जिल्हा परिषदांचे 36 जिल्हे आहेत, जिल्हा परिषदा 34च आहेत. तर या 34 जिल्हा परिषदचे अध्यक्ष हे प्रांतिक पंचायतीचे म्हणजे आजच्या भाषेत राज्य विधानसभाचे सदस्य असतील. आणि या सर्व प्रांतिक पंचायतींचे अध्यक्ष म्हणजे आजच्या भाषेत विधानसभेचे अध्यक्ष यांचा समावेश करून एक अखिल भारतीय पंचायत बनेल. ती आजच्या भाषेत लोकसभा किंवा संसद तिला म्हणता येईल. आणि अशा पद्धतीने हा राज्यकारभार हाकला जाईल. तर याचा अर्थ जो देशाचा राज्यकारभार हाकेल, राज्याचा राज्यकारभार हाकेल, तालुक्याचा हाकेल, जिल्ह्याचा हाकेल, हे सर्व लोक गावातून निवडून गेलेले ग्रामपंचायत सदस्य असतील. त्यामुळे गावाचा थेट जिल्ह्यावर, राज्यावर आणि देशाच्या एकूण अंमलबजावणीवर थेट नियंत्रण असेल अशा स्वरूपाची रचना महात्मा गांधींनी सुचवली होती. या राज्यघटनेनुसार महात्मा गांधींनी द्विसदस्यीय ज्याला म्हणता येईल की 2 प्रकारचे सभागृह, बाय कॅमेरल हाऊस ज्याला असं म्हटलं जातं, अशा पद्धतीच्या विधिमंडळांना गांधींनी विरोध केला होता. त्यामुळे गांधींच्या संकल्पनेनुसार विधान परिषद गांधींना मान्य नव्हती. त्यांचं म्हणणं असं होतं की लोकांनी थेट निवडून दिलेले माणसं योग्य पद्धतीने राज्यकारभार करतील, त्याला ते चुकतील म्हणून त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी, त्यांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी एक वेगळा सभागृह जे लोकांनी निवडूनच दिलेलं नाही अशा प्रकारचा सभागृह निर्माण करण्याची काहीच गरज नाही अशा स्वरूपाचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. आणि या आपल्या संकल्पनेनुसार जर आपण ही घटना स्वीकारली तर त्यानुसार एका अर्थानं ग्रामपंचायतींचा, त्या गावात राहणाऱ्या सर्वसामान्यांचा, जिल्हा परिषद, राज्याची विधानसभा, संसद यांच्यावर थेट नियंत्रण राहील. ग्रामस्वराज्याच्या अंतर्गत
हे देशाचं संविधान काम करेल अशा स्वरूपाची संकल्पना गांधींनी मांडली होती. आज आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधींना परत बोलण्याचा अधिकार सुद्धा अनेकदा मागितला जातो. आज आपण मागणी करतोय तशी. मात्र गांधीपर्यंत घटनेत गांधींनी जी घटना मांडली होती त्या राज्यघटनेमध्ये हा अधिकार त्यांनी तेव्हा दिला होता. अगदी गाव पातळीवर दिला होता. गावातल्या 75% मतदारांनी जर ठराव केला एखाद्या पंचाविरुद्ध सदस्याविरुद्ध तर त्याचं सदस्यत्व रद्द होईल, त्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. अशा प्रकारची तरतूद महात्मा गांधींच्या या राज्यघटनेत होती. या राज्यघटनेत ग्रामपंचायतीचे कर्तव्य काय असतील, त्यांचे अधिकार काय असतील याची चर्चा केली होती. सहकारी संस्था उभारणे, गावात प्राथमिक शिक्षणासोबत व्यवसाय शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे, गावाची गरज गावातच भागवणे, जमिनींचे तुकडे एकत्र करून सहकारी शेतीला उत्तेजन देणे असे ग्रामपंचायतीचे कर्तव्य असतील असं गांधींनी स्पष्ट केलं होतं. कर आणि शेतसारा आकारण्याचे आणि ते वसूल करण्याचे अधिकार त्यांनी ग्रामपंचायतींना दिले होते. आणि महत्त्वाची तरतूद केली होती की करभरणा करण्यासाठी अनेकदा शेतकऱ्यांकडे पैसा नसायचा, तर हा पैसा रोखीमध्ये वसूल करण्याऐवजी कर तो धान्य रूपाने किंवा सामूहिक श्रमदानातून करण्याची सोय उपलब्ध करून देण्याची सूचना महात्मा गांधींनी आपल्या या राज्यघटनेत केली होती. त्यावरून एकूण शेती व्यवस्था, कृषी अर्थव्यवस्था याबद्दल गांधींचे विचार काय होते याची आपल्याला कल्पना येईल. ग्रामपंचायतींना दिवाणी आणि फौजदारी प्रकरणांचे निवाडे करण्याचे अधिकार सुद्धा गांधींच्या या राज्यघटनेत देण्यात आले होते. त्यामुळे स्वस्त आणि त्वरित न्याय लोकांना मिळेल असं गांधींना वाटत होतं. एवढंच नव्हे तर शिक्षण घेतल्यानंतर पदवी प्रमाणपत्र हवं असेल म्हणजे पदवी प्रत्यक्ष मिळण्यासाठी 1 वर्ष समाजसेवा करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. म्हणजे केवळ शिक्षण घेऊन एखाद्या माणसाला पदवीधर होता येणार नव्हतं, तर शिक्षण झाल्यानंतर त्याला 1 वर्ष समाजसेवा करावी लागणार होती, त्यानंतरच त्याला पदवी देण्यात येणार होती. अशा प्रकारची जी तरतूद आहे ती तरतूद या संविधानामध्ये करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा परिषद कशी असेल, त्यानंतर विधानसभा काय करेल, लोकसभा काय करेल, या सगळ्याबद्दलचं सखोल विवेचन गांधींनी आपल्या राज्यघटनेत केलं होतं. त्यामुळे या राज्यघटनेच्या नुसार भारताची राज्यघटना असली पाहिजे असा आग्रह आणि गांधींनी ग्रामपंचायतींना मूलभूत घटक मानून आपल्या राजकीय व्यवस्थेचा पाया मानून राज्यघटनेची रचना केली आहे याची आठवण मीनू मसानी यांनी घटना समितीत सर्व सदस्यांना करून दिली आणि आग्रह केला की गांधींच्या या तत्वानुसारच राज्यघटना निर्मिती केली पाहिजे. दामोदर स्वरूप सेठ, प्राध्यापक शिबनलाल सक्सेना, हरी विष्णू कामत यांनी सुद्धा भारताची राज्यघटना या महात्मा गांधींनी जी संकल्पना मांडली आहे त्या विचारावर आधारित असली पाहिजे अशी आग्रही भूमिका या घटना समितीच्या बैठकीमध्ये मांडली होती. मात्र आपल्याला असं करता येणार नाही अशी हतबलता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या आग्रहाला उत्तर देताना केलं होतं. काय म्हणाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते आपण ऐकून घेऊया. मसुदा समितीचं काम हे आजवर घटनेच्या स्वरूपाबद्दल जे निर्णय झाले अगर शिफारसी केल्या गेल्या त्या विचारात घेऊन मसुदा तयार करणे हे होते. त्यापेक्षा वेगळा धोरणात्मक निर्णय घेण्याचा मसुदा समितीला अधिकार नव्हता. मसुदा समितीच्या पूर्वीच काँग्रेस कार्यकारिणीने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने खेड्यांना मूलभूत घटक मानून त्यांची स्वायत्तता राखून नंतर अप्रत्यक्ष निवडणुकीने प्रांतिक आणि केंद्रीय पंचायती निवडण्याचा पर्याय नाकारला होता. काँग्रेस कार्यकारिणीनेच एक तज्ज्ञ समिती नेमली होती. या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष स्वतः जवाहरलाल नेहरू होते. बॅरिस्टर धनंजयराव गाडगीळ, हुमायूं कबीर अशासारखे जे घटना समितीचे सदस्य नव्हते असे सुद्धा लोक या तज्ज्ञ समितीत होते. वल्लभभाई पटेल या तज्ज्ञ समितीत होते. बॅरिस्टर आसफ अली, कन्हैयालाल मुंशी सारखे लोक सदस्य समितीत होते. या सर्वांनी गांधींची जी संकल्पना होती की गावात थेट निवडणुका त्यानंतर उर्वरित सर्व प्रतिनिधी ही अप्रत्यक्ष निवडणुकीतून निवडून दिलं पाहिजे आणि ग्रामपंचायत सदस्य हाच मुख्यमंत्री, तोच पंतप्रधान होईल, ही संकल्पना काँग्रेसच्या तज्ज्ञ समितीने फेटाळून लावली होती. आणि घटना समितीत काँग्रेसचंच बहुमत असल्याने त्यानुसार गांधींची ही जी मूलभूत संकल्पना गांधींनी मांडली होती ती या घटना समितीने स्वीकारली नाही
आणि त्यांनी घटना समितीची जी काही टर्म अँड कंडिशन तयार केल्या त्यानुसार ही संकल्पना फेटाळण्यात आली असल्यामुळे आता ही मसुदा समिती ही संकल्पना स्वीकारू शकत नाही असं उत्तर त्यावेळे आंबेडकरांनी हा आग्रह करणाऱ्या नेत्यांना दिला. बेनेगल नरसिंहराव यांनी सुद्धा ही संकल्पना, जे घटना समितीसाठी कायदेशीर सल्लागार होते, त्यांच्याकडे सुद्धा असा आग्रह धरण्यात आला होता. त्यांनीही फेटाळून लावला होता. शिब्बनलाल सक्सेना यांनी तर महात्मा गांधी आणि हुतात्मे व स्वातंत्र्य सैनिकाचे स्मरण करून हे वाक्य भारताच्या उद्देशपत्रिकेत, घटनेच्या उद्देशपत्रिकेत जोडण्यात यावं असा आग्रह केला होता. स्वतः राजेंद्र प्रसाद यांनी महात्मा गांधीचा राज्यघटनेत उल्लेख यावा आणि त्यांना स्मरून ही राज्यघटना तयार व्हावी अशा स्वरूपाचा आग्रह केला. तो कायदेशीर सल्लागार BN राव यांनी फेटाळून लावला होता. तर त्यामुळे काँग्रेसमध्ये सुद्धा फार मोठी नाराजी निर्माण झाली होती. टीकेची झोड नेहरू आणि बाकी सगळ्यावर उठवण्यात आली होती. त्यामुळे अखेर मार्गदर्शक तत्वांमध्ये ग्रामपंचायतीबद्दल तरतूद करावी असा निर्णय घेण्यात आला आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये ग्रामपंचायती स्थापन करण्यासाठी राज्य उपाययोजना करेल आणि त्यांना स्वराज्याचे घटक मानून काम करण्यासाठी आवश्यक ते अधिकार प्रदान करेल अशी दुरुस्ती मार्गदर्शक तत्वात करण्यात आली आणि ही दुरुस्ती कलम 40 द्वारे राज्यघटनेत तेव्हा सामील करण्यात आली. तर अशा प्रकारची जी छाप आहे महात्मा गांधींची भारताच्या राज्यघटनेवर ती होती आणि राज्यघटना निर्मितीमध्ये त्यांच्या विचारांचा समावेश व्हावा असा आग्रह सुद्धा त्या काळी धरण्यात आला होता. गांधींच्या या राज्यघटनेत न्यायालय कसे असले पाहिजे, निवडणूक पद्धती काय असतील याचे विवेचन करण्यात आलं होतं. गांधींनी तालुका पातळीवर न्यायालयाची गरज नाही, थेट जिल्हा पातळीवर न्यायालय असले पाहिजे. त्यांच्याविरुद्ध दाद मागण्यासाठी उच्च न्यायालय असले पाहिजे आणि त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी आणि विविध राज्यांमधले भांडणं सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय असले पाहिजे आणि न्यायालय स्वतंत्र असले पाहिजे, त्यांना घटनात्मक संरक्षण असलं पाहिजे अशी सूचना गांधींनी त्याच्यामध्ये केली होती. अल्पसंख्याकांच्या मूलभूत हक्काच्या रक्षणाकडे सर्वोच्च न्यायालयाने विशेष लक्ष द्यायला पाहिजे असं सुद्धा गांधींनी त्यात सांगितलं होतं आणि न्यायाधीशांना गंभीर आरोपांशिवाय नोकरीहून काढून टाकता येणार नाही अशी तरतूदसुद्धा सुचवली होती. एवढंच नव्हे तर या गांधी प्रणित राज्यघटनेमध्ये केवळ गावामध्येच मतदान होणार होतं, कारण त्यापुढच्या सर्व निवडणुका अप्रत्यक्ष होत्या. त्यामुळे या गावातल्या मतदानामध्ये सर्वच लोक एकमेकाला ओळखतात, त्यामुळे स्वतंत्र मतदारसंघ नसणार, एक संयुक्त मतदारसंघ असणार. तिथे निवडणुकीचा प्रचार करायला मनाई करण्यात आली होती आणि निवडणुकीसाठी उमेदवार होण्यासाठी किमान साक्षरता, सार्वजनिक जीवनात कामाचा अनुभव, आजवरच्या कामाचा अनुभव, त्याच्यानंतर त्याचा आर्थिक स्वावलंबन, तो आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे की नाही, हे सगळे निकष महत्त्वाचे ठरवण्यात आले होते आणि त्यानुसार त्यांनी निवडणूक लढावी, मात्र प्रचार करू नये हे सुद्धा बंधन त्याच्यावर लादण्यात आलं होतं. करव्यवस्था आणि राष्ट्रीय संपत्तीच्या बद्दल त्यांनी काही विचार मांडले होते. त्यानुसार गावाने जमा केलेला महसूल निम्मा गावात राहील, उरलेला जो आहे तो जिल्हा, राज्य आणि देश या पातळीवरच्या पंचायतींना वाटून दिला जाईल. त्यासाठी एक अर्थ आयोग नेमला पाहिजे अशी सूचना त्यांनी केली. शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून टप्प्याटप्प्याने उत्पन्नानुसार वाढणारा कर वसूल केला जावा. आयकर हा राज्य सरकारला मिळावा, हा महत्त्वाची सूचना होती. मिठावर कर असू नये असं त्यांचं मत होतं. विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक संपत्ती वारशाने जर त्या वारसाकडे जात असेल तर त्याला वारसा कर लावण्यात यावा असंही त्यांनी सुचवलं होतं. ग्रामीण भागात कराची रक्कम चलनात न भरता धान्य आणि श्रम यांच्या स्वरूपात भरण्याला उत्तेजन दिले जावं असा आग्रह त्यांनी त्या राज्यघटनेत मांडला होता. देशातील सर्व जमीन सरकारच्या मालकीची असेल, खाजगी मालकीची नसेल, एक अत्यंत महत्त्वाची तरतूद या राज्यघटनेत होते. जमीनदारी राहणारच नाही, ज्यामुळे कारण सगळीच जमीन सरकारची असणार आहे, त्यामुळे जमीनदारी प्रकार त्यानुसार संपुष्टात येईल. जो प्रत्यक्ष कसतो त्यालाच जमीन कसायला दिली जाईल आणि महत्त्वाचे मूलभूत उद्योग हे सरकारी मालकीचे असतील, त्यामुळे देशाची साधन संपत्ती देशाच्या उपयोगात येईल असे विचारसुद्धा जेव्हा गांधींनी मांडले होते. खाणी, नद्या, जंगले, रस्ते, हवाई वाहतूक, टपाल आणि तार, जहाज वाहतूक आणि दळणवळणाची इतर साधने राष्ट्रीय संपत्ती असतील. यापैकी जे त्यावेळेस खाजगी मालकीचे असेल ते सुद्धा सरकारी मालकीचे करण्यात येतील आणि त्यासाठी त्यांना योग्य तो मोबदला देण्यात येईल अशी तरतूद गांधीवादी राज्यघटनेत करण्यात आली होती. 14 वर्षापर्यंत
मुलामुलींना शिक्षण सक्तीचे आणि मोफत असेल असे या राज्यघटनेत स्पष्ट करण्यात आलं होतं. शिक्षणाचा उद्देश स्वावलंबी करणे असावा. शाळेत कोणतीही शारीरिक शिक्षा दिली जाणार नाही असंही स्पष्ट या घटनेत नमूद करण्यात आलं होतं. शिक्षणाचं सर्व स्तरावरील माध्यम हे मातृभाषाच असावं असा आग्रही या राज्यघटनेत धरण्यात आला होता. महात्मा गांधी आणि राज्यघटना या विषयाचा तिसरा पैलू म्हणजे घटना समिती. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, घटना समिती, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली किंवा संविधान सभा या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या समितीने भारतीय संविधानाची, राज्यघटनेची निर्मिती केली. भारतासाठीचं संविधान हे भारतीयच तयार करतील अशी आग्रही भूमिका 1922 महात्मा गांधींनी मांडली आणि भारतीयच भारताची राज्यघटना तयार करतील अशी ठाम भूमिका मांडली. 1925 साली महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे एक सर्वपक्षीय परिषद पण झाली होती आणि तिथे भारताची राज्यघटना कशी असावी याविषयी विचार व्यक्त करणारं एक विधेयक तयार करण्यात आलं आणि त्या विधेयकाचं मसुदा या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आला त्या मसुद्यावर आणि त्याच्यावर सखोल चर्चा करण्यासाठी एक सर्वपक्षीय समितीसुद्धा नंतर स्थापन करण्यात आली. या समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार करून ब्रिटिश पार्लमेंटमध्ये 1925 साली 17 डिसेंबर 1925 साली जॉर्ज लॅन्सबरी यांच्या माध्यमातून ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सादरी केला होता. यावरून महात्मा गांधी हे भारतीय जनमानसाचं प्रतिबिंब असलेली राज्यघटना जी भारतीयांनी तयार केलेली आहे अशी राज्यघटना असली पाहिजे याबद्दल किती आग्रही होते याची आपल्याला कल्पना आहे. 1934 साली पटना येथे झालेली जी काँग्रेसची कार्यकारिणीची बैठक आहे किंवा त्यानंतर 1936 साली फैजपूर येथे झालेलं काँग्रेस महासमितीचं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनात सुद्धा स्वतंत्र भारत हा एक देश म्हणून घटना समितीच्या माध्यमातून तयार केलेल्या राज्यघटनेतूनच राज्यकारभार चालवेल आणि त्या राज्यघटनेच्या माध्यमातूनच हा स्वतंत्र देश अस्तित्वात येईल अशा स्वरूपाचा ठराव पारित करण्यात आला. महात्मा गांधी हेच घटना समितीचे शिल्पकार आहेत. त्यांच्यामुळेच आज आपल्याला घटना तयार करण्याची संधी मिळते अशा शब्दात स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू जे देशाचे तत्कालीन पंतप्रधान होते स्वातंत्र्यानंतर, त्यांनी घटना समितीमध्ये आपल्या भाषणात ही भावना व्यक्त केली आहे. 13 डिसेंबर 1946 रोजी भारतीय संविधानाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना गांधींबद्दल ते बोलतात. त्यांच्या मूळ शब्दात आपण आधी हे समजून घेऊया. देर इज वन पर्सन हू इज अब्सेंट हिअर, who must be in the minds of many of us today, the great leader of our people, the father of our nation, who has been the architect of this assembly. Father of the nation, नेहरू इथे महात्मा गांधीला राष्ट्रपिता म्हणतात. who has been the architect of this assembly. assembly म्हणजे कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली. महात्मा गांधी जे या संविधान सभेचे शिल्पकार आहेत. and all that has gone before it and possibly of much that will follow. म्हणजे या संविधान सभेवर आतापर्यंत झालेली जी चर्चा आहे आणि भविष्यातही जी होणारी चर्चा आहे त्याच्यावर या व्यक्तीचा सर्वात मोठा प्रभाव आहे. ही इज नॉट हिअर बिकॉज इन परसूट ऑफ हिज आयडियाज ही इज सिजलेसली वर्किंग इन अ फॉर कॉर्नर ऑफ इंडिया. आपल्याला कल्पना आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर गांधी तेव्हा बंगालमध्ये होते. फाळणीनंतरच्या ज्या दंगली उसळल्या होत्या त्या दंगली शांत करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून ते तिकडे काम करत होते. त्याबद्दल नेहरू म्हणतात की ही इज नॉट हिअर बिकॉज इन परसूट ऑफ हिज आयडियाज ही इज सिजलेसली वर्किंग इन अ फार कॉर्नर ऑफ इंडिया. बट आय हॅव नो डाऊट दॅट ही स्पिरिट हॉवर्स ओव्हर द प्लेस अँड ब्लेसेस अवर अंडरटेकिंग. ते प्रत्यक्ष भारताच्या एका दुर्गम कोपऱ्यात जरी असले तरी त्यांची प्रेरणा या इमारतीमध्ये, या संविधान सभेमध्ये अस्तित्वात आहे आणि ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत. अशा स्वरूपाची कृतज्ञता नेहरूंनी
गांधींबद्दल व्यक्त केली होती, त्यावरून आपण लक्षात येऊ शकतं की घटना समितीचं शिल्पकार हे सुद्धा गांधी होते. त्याच्या मागचं आणखी एक दुसरं कारण आहे त्यांना शिल्पकार म्हणण्याचं, की ज्याच्याकडे न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी महात्मा गांधी आणि राज्यघटना या पुस्तकात लक्ष वेधलेलं आहे. ते असं म्हणतात की इंग्रजांच्या वसाहती असलेल्या जे देश आहेत त्या काळात इंग्रजांच्या कॉलनी, भारतसुद्धा एक कॉलनी होती, तसंच ऑस्ट्रेलिया होतं, ट्रिनिदाद होतं, न्यूझीलंड होतं, श्रीलंका होतं आणि कॅनडा होतं. यांच्या घटना त्या देशातल्या लोकांनी न तयार करता त्या ब्रिटिश संसदेने तयार करून ब्रिटिश संसदेत मंजूर झाल्या आणि त्या तिथे लागू झाल्या. त्यामुळे ब्रिटिश संसदेने आपले अधिकार वापरून या देशांना राज्यघटना बहाल केली. तसं भारतात होऊ नये. भारतीय माणसंच आपली घटना तयार करतील आणि आपल्या देशाला ते समर्पित करतील, अशी आग्रही भूमिका या ठाम भूमिकेचं वेळोवेळी ब्रिटिशांना स्मरण देण्याचं कार्य महात्मा गांधींनी सातत्याने केलं. मार्च 1931 मध्ये जेव्हा कराची येथे काँग्रेसचं अधिवेशन झालं जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली, तेव्हा भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीयांना कोणते मूलभूत हक्क असतील, मूलभूत अधिकार असतील हे स्पष्ट करणारा ठराव स्वतः महात्मा गांधींनी मांडला होता. त्यापूर्वी या अधिवेशनाच्या पूर्वी फेब्रुवारीचा शेवटचा आणि मार्चचा पहिला आठवडा असे 2 आठवडे नेहरू आणि गांधी हे दोघं सखोल चर्चा या ठरावावर करत होते. त्यांच्या या चर्चेवर आधारितच घटना समितीचं स्वरूप काय असायला पाहिजे, राज्यघटनेचं स्वरूप कसं असेल, नागरिकांना कोणती मूलभूत हक्क असतील, यावर सखोल चर्चा झाली. त्या चर्चेवर आधारित मूलभूत हक्कांचा ठराव नेहरूंनी लिहून काढला आणि गांधींच्या संमतीनंतर तो काँग्रेस कार्यकारिणीत मंजुरीसाठी मांडण्यात आला. या मंजुरीनंतर खुल्या अधिवेशनात हा ठराव स्वतः महात्मा गांधींनी सर्वसामान्य लोकांसमोर मांडला आणि हे मूलभूत हक्क किती महत्त्वाचे आहे याच्या समर्थनार्थ गांधींनी एक भाषण पण केलं. काय होते ते मूलभूत हक्क? तर संघटनेचे स्वातंत्र्य, अल्पसंख्याकांना आपली संस्कृती, भाषा आणि लिपी जपण्याचे स्वातंत्र्य, धर्म आणि लिंगनिरपेक्ष समानता, सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, शाळा अशा ठिकाणी सर्वांना मुक्त प्रवेश, कायद्याने ठरवून दिलेल्या पद्धतीशिवाय व्यक्तीच्या स्वातंत्र्यात आणि संपत्तीच्या अधिकारात ढवळाढवळ न करणे, प्रौढ मताधिकार, जी नंतर घटना लागू झाल्यानंतर सर्वांना आपण मताधिकार दिला. भारतीय संविधानाने मूलभूत हक्क म्हणून जे हक्क मान्य केले ते याच ठरावाच्या आधारावर, याच ठरावांचं प्रतिबिंब सध्या संविधानाने दिलेल्या आपल्या मूलभूत हक्काच्या ठरावात दिसतं. त्यावरून गांधींचं घटनेबद्दलचं एकूण विवेचन, अभ्यास याची आपल्याला कल्पना येते. आता मी शेवटच्या पैलूकडे या भाषणाच्या येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटना समितीवर निवड होण्यासाठी स्वतः महात्मा गांधी हे कारणीभूत ठरले आहेत. आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत, परंतु त्यांना ही संधी मिळण्यामागे महात्मा गांधी हे कारणीभूत ठरले हे अनेकांना माहीत नाही. भारताला स्वातंत्र्य देण्याचं जेव्हा ब्रिटिशांनी मान्य केलं, त्यानंतर भारतासाठी स्वतंत्र एक संविधान सभा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तेव्हा थेट निवडणूक घ्यायला काही वेळ नव्हता. त्यामुळे आज जसं राज्यसभेवर विधानसभेतून निवडून लोक पाठवल्या जातात, त्या पद्धतीने त्यावेळेसच्या संविधान सभेसाठी त्या राज्याच्या राज्यसभेच्या विधानसभेच्या माध्यमातून संविधान सभेवर लोक पाठवायचे अशी पद्धत निश्चित करण्यात आली. मग त्या विधिमंडळातर्फे किती प्रतिनिधी पाठवले जातील, जो भूभाग जिथे विधानसभा नाही आणि राजे संस्थानिकांची सत्ता आहे, राजांची सत्ता आहे, त्या राजांचे किती प्रतिनिधी येतील आणि विधिमंडळात ते प्रतिनिधी येत असताना कोणत्या पक्षाचे किती प्रतिनिधी जातील, याचा अंदाज
त्या पक्षाच्या त्या विधानमंडळातल्या संख्याबळाच्या आधारावर एक बांधण्यात आला आणि त्यानुसार निवडणुका झाल्या. महाराष्ट्राच्या विधिमंडळात बाबासाहेबांकडे निवडून येण्यासारखं कुठलंही संख्याबळ नव्हतं. शेड्यूल कास्ट फेडरेशनचे ना आमदार होते, ना त्यांना तेवढं पाठबळ काँग्रेसकडनं मिळालं होतं. काँग्रेस आणि बाबासाहेब आंबेडकर असा एक संघर्षसुद्धा त्या काळच्या राजकारणात सुरू होता. त्यामुळे बाबासाहेबांना संविधान सभेवर, महाराष्ट्राच्या विधानसभेवरून जाणं शक्य नव्हतं. त्यावेळेस जवळपास ज्या प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका होत्या, म्हणजे आजच्या भाषेत विधानसभेच्या म्हणता येईल, 1945 साली निवडणूक झाली होती देशभरातल्या विविध विधानसभांची. त्याच्या एकूण 1585 जागांपैकी 925 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. घटना समितीच्या एकूण जागांची संख्या 389 एवढी निश्चित करण्यात आली होती. त्यापैकी 296 प्रतिनिधी हे राज्याच्या विधिमंडळांनी निवडून द्यायचे होते, तर 93 जागा हे जे संस्थानिक आणि राज्य विविध राजे यांच्या अंमलाखाली असलेल्या भूभागाच्या प्रतिनिधींसाठी ठेवण्यात आले होते. म्हणजे ते संस्थानिक किंवा राजे हे आपले प्रतिनिधी म्हणून लोकांना पाठवणार होते. जुलै 1946 साली घटना समितीची ही निवडणूक झाली. त्या निवडणुकीत 212 या सर्वसाधारण जागांपैकी 203 जागा काँग्रेसने जिंकल्या. त्यानुसार काँग्रेसशी संबंधित नसलेले, काँग्रेसचं बहुमत असल्यामुळे बहुसंख्य लोक काँग्रेसचेच निवडून येतील आणि केवळ काँग्रेसच्याच विचाराचा पगडा संविधान सभेवर राहील किंवा एकाच विचाराचे माणसं एक संविधान सभेवर येतील. त्यामुळे काँग्रेसच्या विरोधकांना, काँग्रेसच्या विचाराचे नसलेल्या लोकांनाही काँग्रेसच्या कोटातून संविधान सभेवर पाठवा असा आदेश महात्मा गांधींनी दिला. त्यामुळे राज्यघटना ही सर्वसमावेशक असावी अशी यामागे महात्मा गांधींची भूमिका होती. त्यानुसार काँग्रेसशी संबंधित नसलेले बुद्धिवंत, विचारवंत, कायदेपंडित एवढेच नव्हे तर काँग्रेसचे कट्टर विरोधक सुद्धा काँग्रेसने आपले प्रतिनिधी म्हणून आपल्या कोट्यातून घटना समितीवर निवडून पाठवले होते. आपल्याला कल्पना आहे, त्यावेळेच्या मद्रास प्रांतामध्ये जस्टिस पार्टी ही काँग्रेसची प्रखर विरोधक होते. या जस्टिस पार्टीचे श्वेतचलपती-राव यांना काँग्रेसने घटना समितीवर पाठवलं. हिंदू महासभेचे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना सुद्धा काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे घटना समितीवर जाता आलं. मात्र अशा प्रकारचं सहकार्य शेड्यूल कास्ट फेडरेशनचे तेव्हाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसकडनं मिळाले नाही. मुंबई विधानसभेतून निवडून जाण्याइतपत संख्याबळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे घटना समितीत कसे जावे हा पेच प्रसंग त्यांच्यासमोर होता. त्यांच्या मदतीला धावले त्यांचे बंगालमधील आमदार जोगेंद्रनाथ मंडल. जोगेंद्रनाथ मंडल यांनी त्यांना बंगालमधून विधानसभेवर जायचा आग्रह केला. त्यासाठी त्यांनी अन्य पक्षांशीही बोलणी केली आणि विविध पक्षांच्या मदतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बंगालच्या विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून संविधान सभेवर पोहोचले. मात्र दुर्दैवाने त्यानंतर भारताची फाळणी झाली. मुस्लिम लीगने या संविधान सभेच्या बैठकांवर बहिष्कार पण टाकला होता आणि फाळणी झाल्यामुळे बंगाल विधानसभेचे सुद्धा 2 तुकडे झाले. एक भाग हा त्यावेळेच्या पाकिस्तान आणि आत्ताच्या बांगलादेशमध्ये गेला. त्यामुळे या विधानसभेतून जे निवडून आलेले लोक होते त्या सर्वांचं सदस्यत्व रद्द झालं आणि त्यांना पुन्हा एकदा संविधान सभेवर निवडून येण्याचं नवीन आव्हान बाबासाहेबांसमोर निर्माण झालं होतं. मात्र मधल्या या 9 महिन्याच्या काळामध्ये बाबासाहेबांनी विविध विषयावर मांडलेले जे विचार होते ते ऐकून काँग्रेसचे नेते प्रभावित झाले होते. विशेषतः महात्मा गांधी यांना सुद्धा आपल्या आणि आंबेडकर यांच्या विचारात फार तीव्र मतभेद नाहीत किंवा अनेक प्रश्नांवर आपले विचार जवळपास सारखेच आहेत
असं गांधींना वाटायला लागलं. काँग्रेसला पण त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचा व्यासंग या सगळ्या गोष्टीची महत्ता पटली. त्याच वेळेला काँग्रेस हे जळतं घर आहे असं म्हणून काँग्रेसच्या विरुद्ध तोफ डागणाऱ्या आंबेडकरांनाही काँग्रेसच्या सोबत राहिल्याशिवाय आपल्याला भारतीय संविधान निर्मितीत योगदान देता येणार नाही. आणि ज्या दलित समाजासाठी आपण हा संघर्ष उभा केलेला आहे, त्या शोषित, दलित, वंचितांना न्याय मिळवून देण्याचं आपलं जे लक्ष्य आहे ते साध्य होणार नाही. त्यामुळे काँग्रेसशी आपण तडजोड केली पाहिजे, त्यांच्याशी हात मिळवला पाहिजे, या निष्कर्षापर्यंत तेव्हा बाबासाहेब पण आले होते. मात्र त्यांना घटना समितीवर कसे पाठवायचे हा एक नवा पेच प्रसंग निर्माण झाला होता. त्याच काळामध्ये घटना निर्मितीच्या उद्देशविषयक जो ठराव नेहरूंनी मांडला आणि ज्या ठरावाच्या आधारावर भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली, जो बेसिक स्ट्रक्चर त्यांनी त्या घटनेचं स्पष्ट केलं या ठरावामध्ये, त्या ठरावाची चर्चेदरम्यान महाराष्ट्र विधिमंडळातून घटना समितीवर गेलेले मुकुंदराव जयकर यांनी तीव्र मतभेद झाल्याने घटना समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळ कोट्यातून एक पद रिक्त झालं होतं. अशा वेळेला खरं तर काँग्रेसच्या मूळ जी प्लॅन होतं, खास करून नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल, त्यांनी अशी योजना आखली होती की याच्यावर मावळणकर यांना पाठवायचं. कारण त्यावेळेसची मुंबई विधानसभा होती आणि आजचा गुजरातसुद्धा या विधानसभेच्या अंतर्गतच येत होता. त्यामुळे मुंबई विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून गणेश वासुदेव मावळणकर यांना घटना समितीवर पाठवून त्यांना घटना समितीचं अध्यक्षपद द्यायचं आणि राजेंद्र प्रसाद, जे तेव्हा घटना समितीचे अध्यक्ष होते, त्यांना नेहरूंच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून घ्यायचं. अशा प्रकारची योजना त्यावेळेस काँग्रेस पक्षाने ठरवली होती. आणि म्हणून घटना तयार करण्यासाठी विदेशातून एक प्रसिद्ध घटनातज्ञ बोलून त्याच्या नेतृत्वात ही घटना तयार करायची, असं नेहरू, पटेल आणि काँग्रेसच्या नेत्यांची योजना होती. हे जेव्हा गांधींना कळलं तेव्हा त्यांनी याला तीव्र विरोध केला आणि आंबेडकरांसारखा विद्वान आणि अगदी सर्वार्थाने योग्य कायदेपंडित आपल्या देशात असताना बाहेरून कुठल्या माणसांना आणण्याची गरज नाही, अशा प्रकारची भूमिका गांधींनी घेतली. आणि त्यांनी आदेश दिला नेहरू आणि पटेलांना की तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेतून, मुंबईच्या विधानसभेतून त्यावेळच्या आंबेडकरांना घटना समितीवर पाठवा. त्यामुळे आणि तोपर्यंत काँग्रेसचंही मतपरिवर्तन बाबासाहेबांबद्दल झालं होतं. बाबासाहेबांचं काँग्रेसशी हातमिळवणी करण्याची मानसिकता तयार झाली होती. एक सकारात्मक देशाच्या निर्मितीसाठी राजकीय मतभेद, वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची महानता, सर्व कटुता विसरून, तात्विक मतभेद विसरून देश निर्मितीत योगदान देण्याची महानता नेहरू असेल, पटेल असेल, डॉक्टर आंबेडकर असेल किंवा महात्मा गांधी असतील, या सर्वांमध्ये होती. त्यामुळे त्यांनी विविध तत्वांच्या आधारावर आपले झालेले पूर्वीचे मतभेद बाजूला ठेवून भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. या प्रसंगाबद्दल आणि त्यामुळेच घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 30 जून 1947 साली, तर सरदार वल्लभभाई पटेल तत्कालीन गृहमंत्री यांनी 1 जुलै 1947 रोजी त्यावेळच्या मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री, त्या काळात त्यांना पंतप्रधान म्हणायचे, बाळ गंगाधर खेर यांना पत्र पाठवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही परिस्थितीत, तेही शक्यतो बिनविरोध, घटना समितीवर निवडून यायला हवे असा सक्त आदेशच दिला. त्यामुळे 14 जुलै 1947 रोजी डॉक्टर आंबेडकर हे मुंबई विधानसभेतून घटना समितीवर सदस्य म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा निवडून गेले. त्यानंतर त्यांना ऑगस्ट 1947 साली मसुदा समितीचं सदस्यत्व देण्यात आलं आणि नंतर मसुदा समितीचं अध्यक्षपद देऊन सुद्धा त्यांचा गौरव करण्यात आला. म्हणजे जेव्हा त्यांना मसुदा समितीचं अध्यक्षपद काँग्रेसकडनं देण्यात आलं तेव्हा स्वतः बाबासाहेबांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं आणि ते म्हणाले होते की या घटना समितीत अल्लादी कृष्णस्वामी अय्यरसारखा माझ्याहून अधिक कायदे विषयाचं ज्ञान असलेला, कार्यक्षम असलेला, अनुभव असलेला व्यक्ती आहे, त्याला अध्यक्षपद न देता मला दिला हा माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे.
मात्र केवळ कायद्याची विद्वत्ता बघून त्यांना अध्यक्षपद देण्यात आलं नव्हतं, तर त्यांची जी सामाजिक जाणीव होती, त्यांचं आर्थिक ज्ञान होतं, त्यांचं जे राजकीय आणि सामाजिक भान होतं आणि समाजाप्रती त्यांची जे तळमळ होती, या सगळ्या निकषावर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचं अध्यक्षपद त्यावेळेस काँग्रेसने दिलं, कारण काँग्रेसचं बहुमत घटना समितीत होतं आणि अर्थातच महात्मा गांधींच्या सल्ल्याने, आशीर्वादाने, सूचनेने हे सर्व झालं. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जे घटना समितीचे शिल्पकार म्हणून आपण त्यांचा गौरव करतो, अगदी योग्य गौरव करतो, ती संधी सुद्धा बाबासाहेबांना महात्मा गांधी यांच्यामुळे मिळाली. गांधींनी आंबेडकरांची महानता ओळखली आणि तो मोठेपणा दाखवला की पूर्वी त्यांच्यामध्ये जो काही संघर्ष झाला होता तो तात्विक होता, कुठलाही वैयक्तिक संघर्ष नव्हता. तर तो त्यांनी लक्षात ठेवून सुद्धा महात्मा गांधींनी आंबेडकरांचं ज्ञान, त्यांचा व्यासंग याचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. आंबेडकरांची दीर्घकाळ स्वीय सचिव राहिलेले नानकचंद रत्तू यांनी आंबेडकरांच्या अखेरच्या वर्षातल्या आठवणींवर आधारित एका पुस्तकात हा सर्व प्रसंग सांगितलेला आहे. महात्मा गांधींमुळेच बाबासाहेबांना संविधान सभेवर पुन्हा निवडून जाता आले याची कृतज्ञ नोंद त्यांनी या पुस्तकात नोंद केलेली आहे. त्यांचं ते वाक्य जे आहे तेच मी आपल्याला वाचून दाखवतो. इंटरेस्टिंगली, जवाहरलाल नेहरू अँड सरदार पटेल वॉन्टेड टू इन्व्हाइट सर आयवर जेनिंग्स. आयवर जेनिंग हे फार मोठे त्या काळातले जागतिक दर्जाचे घटनातज्ञ होते. अँड इंटरनॅशनली नोन कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट ऑन दोज टाइम्स हु हॅड ड्राफ्टेड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ मेनी एशियन कंट्रीज. आशियातल्या अनेक देशांचं, म्हणजे आपल्या बाजूचा श्रीलंका असो किंवा अनेक देशांचं राज्यघटना या आयवर जेनिंगनी तयार केलेली आहे. त्यामुळे त्यांनाच आपल्या देशात बोलून आपली पण राज्यघटना तयार करून घ्यावी असं नेहरू आणि पटेल यांना वाटत होतं. मात्र महात्मा गांधींनी त्याला तीव्र आक्षेप घेतला आणि काय सांगितलं, नानकचंद रद्दू काय म्हणतात बघा. महात्मा गांधी हाऊएव्हर advised them not to look for a foreigner when they had within India an outstanding legal constitutional expert, Dr. B.R. Ambedkar. This is how the choice to draft free India's constitution fell on Dr. Ambedkar. आयवर जेनिंग यांना बोलवण्याला गांधींनी विरोध केला आणि भारतातलेच महान कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना दुसऱ्यांना बोलवण्याची गरज काय, असं गांधींनी स्पष्ट शब्दात सांगितल्याने संविधानाचा मसुदा आणि संविधान तयार करण्याची जबाबदारी डॉक्टर आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली. अशा स्पष्ट शब्दात नानकचंद रत्तू हे आंबेडकरांना संविधान निर्मितीची जबाबदारी देण्याचं श्रेय महात्मा गांधींना देतात. त्यावरून आपण भारताला जी राज्यघटना मिळाली त्यामध्ये महात्मा गांधींनी किती विविध प्रकारे आपलं योगदान दिलेलं आहे याची आपल्याला कल्पना येईल. आज गांधी जयंतीच्या दिवशी या योगदानाचं संविधानाच्या निर्मितीसाठी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलेल्या नेहरू, पटेल, आंबेडकर यांचं सर्वांचं स्मरण करूया. धन्यवाद. टेलिव्हिजन न्यूज चॅनलवर आपण वेळोवेळी मान्यवरांची भाषणं, प्रतिक्रिया, विविध विषयावरची अभ्यासपूर्ण विवेचनं ऐकणार आहात. ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूजसुद्धा आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, स्वतः पूर्ण भाषणं ऐका आणि इतरांनाही ऐकायला लावा आणि इतरांनाही फॉरवर्ड करा. टेलिव्हिजन न्यूज चॅनलला भेट दिल्याबद्दल, लाईक आणि सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. प्रमोद चुंचुवार, संपादक, टेलिव्हिजन न्यूज.